प्रणाली आहे, ज्या पद्धतीने या देशामध्ये विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचं या ठिकाणी बुमरँग होत आहे आणि कशा पद्धतीनं आज संविधान धोक्यात आहे, लोकशाहीला कशा पद्धतीनं धोका आहे। विरोधी पक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं म्हणतात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष जितका मजबूत तितकंच सत्ताधाऱ्यांवर त्याची पकड आणि कमांड असते। काय सांगाल, संविधान आणि लोकशाही कशी आज परिस्थिती आहे एकूणच देशाची? एक तर तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। म्हणजे तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा वाटतो, म्हणजेच तुम्ही बघा समाजात काय परिस्थिती। आणि हे मी खूप जड अंतकरणाने म्हणते, कारण का आपण ज्या वास्तूमध्ये उभे आहोत ही खूप पवित्र वास्तू आहे आणि ह्या वास्तूमध्ये येऊन जर संविधान धोक्यात येत असेल असा भावना आपल्याला सगळ्यांनाच वाटते। आणि मी विरोधक म्हणून म्हणत नाही, पण हे दुर्दैव आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पंचायतच्या इलेक्शनमध्ये पहिले लोकांना फॉर्म भरायला दिले नाही, त्याच्यानंतर प्रचारामध्ये चुकीची केलेली भाषणं, इलेक्शन कमिशनने काही त्याच्यावर कुठली ऍक्शन नाही घेतली, त्यानंतर कहरमध्ये पैसे पकडले गेले, प्रत्येक ठिकाणी गाव वाडी वस्तीवर पैसे आणि सत्ताधाऱ्यांकडे पैसे होते आणि त्या सत्ताधाऱ्यांनी दुसऱ्यांनी पकडून दिले। त्याच्यानंतर जी मूल्य आहेत संविधानाची, हे इलेक्शन पारदर्शक व्हायला पाहिजे, तसं झालं नाही। मारामाऱ्या, पार बंदूक, म्हणजे बाबासाहेबांच्या मनातही ज्या गोष्टी आल्या नसतील तरी त्यांनी एवढं एक सुंदर संविधान दिलं। ते संविधान बाजूला ठेवून ज्या पद्धतीने आज कार्य माझे मारामाऱ्या, गाड्या फोडण्या, हे सगळं जे इलेक्शन मध्ये झाले हे महाराष्ट्रात इतिहासात कधी झालं नाही। आणि त्याच्यानंतर कहर म्हणजे जे लॉक्स लावले होते ईव्हीएमला तेही तोडण्यात आलं असं चॅनलवर दाखवलं आहे। मग संविधान किंवा बाबासाहेबांनी दिशा दाखवलेली कुठे, मग गुंडाळून ठेवलंय का संविधान या महाराष्ट्र सरकारने? खाजगी